जयसिंग देशमुख, प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझं मतदान आहे. सुनीता नगर, वडगाव शेरी येथील रहिवासी आहे. तर माझ्या प्रभागामध्ये मला अपेक्षित जो नगरसेवक निवडून येईल त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आहेत ज्या बेसिक आहेत. रस्ते, साफसफाई, पाणी, पुरेशी वीज व्यवस्था आणि स्वच्छता ही मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. आणि जे काही आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे PMP ते छान व्हावं, बस स्टॉप छान असावे, एवढीच माफक अपेक्षा आहे. अजून तुमच्या अपेक्षा कायच आहे? अजून अपेक्षा माझी मेन सगळ्यात महत्त्वाची आहे की जे रस्त्याच्या कडेला धूळ आहे, धुळीचे लोट आहे, त्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. नाही, 22 नगरसेवक तुमचा येईल, त्याच्याकडून अजून तुमची अपेक्षा काय? रस्ते असो, रस्ते जे काही झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित बांधलेले गेले नाहीये. गेले 3.5 वर्ष कोणी नसल्यामुळे तर मला आता अपेक्षा आहे की जे स्मार्ट सिटी म्हणतो आपण, जी की पुणे पहिल्यापासून आहे ती स्मार्टच आहे. पण स्मार्ट सिटी फक्त बोर्डवर नाही पाहिजे, रोडवर पण पाहिजे. मला ती अपेक्षा आहे पुण्याकडून की रोड आपले पहा, की जे आपले विद्यार्थिनी जॉबवाले तुमच्या मे बी गाड्या असतील मोठ्या नाही का, अधिकारी किंवा जे कोणी, आमचे मुलं सायकल आणि 2 व्हीलर वापरणारे खूप अवघड होतं रोड क्रॉस करणं, ज्येष्ठांना रोड क्रॉस करणं. या गोष्टी खूप गहन आहेत, साध्या वाटतात पण ज्या दैनंदिन जीवनात खूप अवघड वाटतात सामान्यांना. रोड साधा पहा, बस स्टॉप जिथं बसायला जागा नाही, सावली नाही आहे, PMPLच्या गाड्या कशा आहेत, ती व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुधारावी गव्हर्नमेंटने. माफक अपेक्षा आहे आमच्या, खूप जादा मोठ्या नाही आहे. रस्ते असू द्या, ड्रेनेज असू द्या, याबाबत तुम्हाला काय वाटतं? ड्रेनेज पॅक झाल्यावरच साफ करायचं असतं, ही भूमिका चुकीची. वेळोवेळी दर 3 महिन्यांनी करा, दर 3 महिन्यांनी करत राहा, ते पॅक होणार नाही. रस्त्याची परिस्थिती खड्डे आणि खड्डे बुजवायचा जो एवढा, म्हणजे आपण नाही का सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर आहे. आपण मंगळावर फर्स्ट स्ट्रोकमध्ये गेलो, असं पहिला देश आहे आपण. आणि आपल्याला रोडचं टेक्नॉलॉजी कळत नाही आहे की रोड कसे छान बनवावे. वाटतं तुमच्या भागातला स्थानिक आमदार जो आहे त्याच्याकडून तुमच्या आत्तापर्यंत किती अपेक्षा झाल्या किंवा त्यांनी काय करायला पाहिजे होतं? नाही, आप्पा विषय काय होतो, आप्पा आमचे पूर्णतः कार्यक्षम आमदार आहेत. ते पूर्वी पण आमदार होते, स्थायी समिती अध्यक्ष आहेत, त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. परंतु स्थानिक जो प्रशासन, महानगरपालिकेच्या अंडर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपणच्या अंडर नाही आहेत. आप्पा त्यांच्या परीने जे काही शक्य आहे ते करत चालले. आप्पांकडून 100% ते देत आहे, त्याबद्दल काही विषय नाही. परंतु स्थानिक प्रशासनाच्या हातात आत्ता गेले 3 वर्ष सत्ता असल्यामुळे कोणच काही नाही करू शकत जेवढं अपेक्षित आहे. आता निवडणूक जी हो घातलेली आहे त्याबाबत आमदारांच्या सगळ्या त्यांच्या इच्छेनं तो नगरसेवक येऊ शकतात का? आता विषय मी 3 टप्प्याने विचार करतो. मी खासदार देशासाठी निवडतो, आमदार राज्यासाठी निवडतो आणि नगरसेवक माझ्या प्रभागाबद्दल निवडतो. जो कोणता नगरसेवक माझ्या प्रभागाबद्दल जाण ठेवतो, आत्मीयता ठेवतो आणि जी प्रश्नांची सोडवणूक, ॲक्च्युली प्रश्नांची जाणीव असणं गरजेचं आहे, नंतर सोडवणूक होणार. पण लोकांची अशी इच्छा आहे की तुमच्या प्रभावाने आमदारांनी जास्त कामं केल्यात, बाकी प्रभागात केले गेले नाही, याबाबत तुम्हाला काय वाटतं? आता मी सामान्य नागरिक आहे, मी फक्त माझ्या घराचा किंवा माझ्या रोडचा विचार करू शकतो, बस एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. कान्होराज लाईव्ह TV चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता: मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.